नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षेचा घटक शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती 8 आहेत, पण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीसाठी आपल्याला शब्दांच्या जाती 4 पाहायच्या आहेत. या 4च घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ते घटक कोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आज आपण पाहणार आहोत नाम या घटकावरचे प्रश्न आणि नाम कशाला म्हणतात हे समजून घेऊया आणि त्याच्यावरचे आपण प्रश्न पाहूया. चला तर मग नाम म्हणजे काय, त्याच्यावरचे प्रश्न कसे परीक्षेला येतात ते आपण पाहूयात. आता नामाची व्याख्या पहा. डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूंच्या नावांना, मग ते कोणते असतील, व्यक्ती असेल, प्राणी असेल, पदार्थी असेल, ठिकाण असेल इत्यादींचे जे नाम असते म्हणजे नाव असते त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ घर, सिंह, पेन, रिया, आंबा. आता घर आपल्याला डोळ्यांना दिसते, सिंह दिसतो, पेन दिसते, रिया हे एका मुलीचं नाव आहे, आंबा हा आपल्या डोळ्याला दिसतो, म्हणून ह्यांना काय म्हणतात? नाम असे म्हणतात. आता दुसरी व्याख्या पाहूयात. कल्पनेने जाणवणाऱ्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात. आता उदाहरण पाहूया. स्वच्छता, शौर्य, दयाळूपणा, सुंदरता. आता स्वच्छता हे एक नाम आहे, शौर्य हे एक नाम आहे, दयाळूपणा हे एक नाम आहे, सुंदरता हे नाम आहे. आता अजून पाहूयात. डोळ्यांना प्रत्यक्ष न दिसणाऱ्या काल्पनिक वस्तूंच्या नावांनाही नाम असे म्हणतात. म्हणजे डोळ्यांना दिसत नाही पण आपण कल्पना करू शकतो अशा वस्तूंचे जे नाव असतात त्यांना आपण नाम असे म्हणतात. म्हणजे राक्षस, आपण राक्षस कधी पाहिला आहे का? नाही, पण राक्षस हे आपल्याला माहीत असते. राक्षस म्हणले की अक्राळ विक्राळ आकृती समोर येते, भीतीदायक राक्षस. आता देवदूत म्हणलं की कसा एक छान असं सोजळ देवासारखा दूत असलेला माणूस असं एक येतो, म्हणजे तो देवदूत. स्वर्ग म्हणजे जिथं असं सुंदर काहीतरी असते. एक ही कल्पनाशक्तीने तयार केलं. आपण स्वर्ग कोणी पाहिला नाही, देवदूत पाहिलं नाही, राक्षस पाहिलं नाही, नरक पाहिलं नाही, पण हे जे असतात त्यांना पण नाम असे म्हणतात. आता तिसरी व्याख्या पाहूया आपण. व्यक्ती, वस्तू, ठिकाण, देश, गुण, भाव इत्यादींच्या नावांना नाम असे म्हणतात. म्हणजे व्यक्तींची नावे, वस्तूंची नावे, ठिकाणांची नावे, देशांची नावे, गावांची नावे, गुणांची नावे, भावांची नावे इत्यादीचे जे नाव असतात त्यांना नाम असे म्हणतात. थोडक्यात काय, जगातील कोणत्याही वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात. जगातली कुठलीही वस्तू घेतली त्यांना जे नाव असते त्याला नाम असे म्हणतात. आता समजलं तुम्हाला नाम कशाला म्हणतात ते? समजलंच असेल, ठीक आहे. आता पुढे चलूयात. आता नामांची यादी. आपण थोडक्यात नामांची यादी म्हणजे नाम हे आपण इतके वेळ व्याख्या पाहिल्या, पण नाम नेमकं कशाला म्हणतात ते पाहूया. आता वस्तूंची नावे बघा. वस्तूंची नावे कापूस, पीस, खुराडे, छत्री, शाळा, मोबाईल, पतंग, वही, पेन ही एक आहेत वस्तूंची नावे आहेत. असेच वेगवेगळे वस्तूंची नावे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या वस्तूंची नावे लिहिता येत नाही, पण तो उदाहरणार्थ आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर फुलांची नावे बघा. चाफा, शेवंती, गुलाब, जाई, जुई, जास्वंद, मोगरा, सदाफुली. अजून कुठले वेगवेगळे फुलं आहेत हे सगळ्यांची नावे म्हणजे काय आहे? फुलांची नावे, ह्यालासुद्धा नाम असे म्हणतात. त्याच्यानंतर आता फळांची नावे बघा. आंबा, पेरू, कलिंगड, चिकू, अननस, केळी, पपई, सफरचंद इत्यादी. अजून तुम्हाला माहीत असलेले जे फळांची नावे आहेत त्यालासुद्धा नाम असे म्हणतात. मग पक्ष्यांची नावे. कावळा, चिमणी, मोर, कबूतर, कोंबडा, पोपट इत्यादी जी पक्ष्यांची नावे असतात त्याला पण आपण नाम असे म्हणतो. त्याच्यानंतर आहे पशूंची नावे. पशु म्हणजे काय? जे प्राणी आहेत त्यांना आपण पशु म्हणतो. त्यांची नावे वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा. अजून दुसरे तुम्हाला जे माहीत असतील जे पशु आहेत त्यांनासुद्धा आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. आता नद्यांची नावे पहा. नद्यांची नावे. आता तुम्हाला माहीत असलेल्या नद्या बघा. गोदावरी, गंगा, नर्मदा, कावेरी, सिंधू, सरस्वती, पूर्णा. हे जे नद्यांची नावे आहेत त्याला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. त्याच्यानंतर धान्यांची नावे. आता धान्य तुम्हाला जे माहीत आहेत ते धान्यांची नावे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मक्का, उडीद, तूर, मूग अशी जी काही तुम्हाला धान्य माहीत आहे त्या धान्यांची नावे म्हणजे नाम. आता वस्तूंची नावे बघा. पुस्तक, वही, पेन, दिवा, टेबल ही जी वस्तूंची नावे आहेत त्यालासुद्धा आपण नाम असे म्हणतो.
त्याच्यानंतर गावांची नावे, शहरांची नावे, पर्वतांची नावे, ऋतूंची नावे. ऋतूची नावे कोणती असतील? पावसाळा, हिवाळा, उन्हाळा. देशांची नावे, भारत, चीन, इंग्लंड, अमेरिका, नेपाळ. वाहनांची नावे, बस, रिक्षा, रेल्वे, विमान, जहाज, सायकल. वाद्यांची नावे, पेटी, तबला, बासरी, टाळ, सतार, वीणा, पखवाज, डमरू. आता व्यवसाय करणाऱ्यांची नावे म्हणजे व्यावसायिक, डॉक्टर, वकील, सुतार, लोहार, कुंभार, शेतकरी, पोलीस, शिक्षक. गुणांची नावे, आता जे आपल्या अंगामध्ये जे गुण असतात त्यांची नावे, दयाळूपणा, सफाई, नम्रता, कंजूसपणा, विवेक, क्रौर्य, रूप, चतुराई. आता मनाच्या स्थितींची नावे, हास्य, कौतुक, दुःख, आनंद, ममता, माया, प्रेम. दिनक्रमांची नावे म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवस, रात्र. ही सगळी काय आहेत? नामे आहेत. यांना नाम असे म्हणतात. आता आपल्याला हे जर सगळे लिहित बसलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून आपण काय केलं, मी फक्त म्हणून दाखवले आणि तुम्हाला हे एखाद्या पुस्तकामध्ये हे सगळे नामे हे पाठ करायचे आहेत. आता ह्याच्यावर आपल्याला कसा प्रश्न कसे येतात ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न पाहूयात आपण. आता प्रश्न पहा, पुढील वाक्यातील नामे ओळखून योग्य पर्याय निवडा. आता प्रश्न पहिला आहे, मला फुले फार आवडतात. प्रश्न काय आहे? मला फुले फार आवडतात. आता मला फुले फार आवडतात मधलं नाम काय आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. फार, पर्याय नंबर 1 आहे फार, 2 मुले, 3 मला, 4 ममता. आता हे 4 पर्याय आहेत. त्याच्यामधलं तुम्हाला नाम काय आहे? आपल्या डोळ्याला काय दिसते? मला दिसते का? फुले दिसते का? फार दिसते का? आवडते का? डोळ्यांना दिसणारं म्हणले, पटकन काय दिसते आपल्याला? फुले. फुले म्हणले की काहीतरी आपल्या समोर येते, कुठल्या तरी प्रकारचं फूल, म्हणून ही डोळ्याला फुले हे दिसते, म्हणून हे फुले ह्याच्यामधलं काय आहे? नाम आहे. म्हणून पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर आहे. आलं लक्षात? नाम कशाला म्हणतात आणि उत्तर. मग आपल्याला असे पर्याय असतात, 4 गोल असतात. त्याच्यातल्या 2 नंबरच्या पर्यायाला आपल्याला असं गोल करायचं आहे. समजलं? दुसरा प्रश्न पाहूयात. आता शिरीष सर्वांचा लाडका मुलगा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नाम काय आहे ते पाहायचं आहे. मग ते पर्याय नंबर 1 आहे सर्वांचा, 2 आहे शिरीष, 3 आहे होता आणि 4 आहे लाडका. ह्याच्यामधलं नाम काय आहे? नाम काय आहे? काय म्हणजे आपल्याला प्रश्न वाचल्या लक्षात काय येते आपल्याला? ह्याच्यामधलं नाम काय असं वाटते? तर ह्याच्यामध्ये नाम आहे, मुलाचं नाव आहे शिरीष, म्हणून हे शिरीष हे काय आहे? नाम आहे. शिरीष सर्वांचा लाडका मुलगा होता. आता त्याच्यानंतरचा प्रश्न पाहणार आहोत. घरासमोरील मैदानावर मुले खेळत आहेत. आता घरासमोरील मैदानावर मुले खेळत आहेत, त्याच्यामध्ये नाम काय आहे? आता त्याच्यामध्ये आपण पर्याय पाहूया. पहिल्यांदा खेळत, मुले, आहेत, समोरील. तर आपल्याला पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते? आपल्याला मुले येते. ह्याच्या पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येते? मुले, म्हणून ह्याचं नाम काय आहे? या प्रश्नामध्ये ह्या पर्यायापैकी मुले हे नाम आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. आता वेगळ्या पद्धतीचा प्रश्न पहा. खालील शब्दांच्या गटातील नाम ओळखून त्याचा वर्ण अक्षर क्रमांक लिहा. आता काय दिलेलं आहे? 4 शब्द दिलेले आहेत आणि त्याच्यामधला ते गट आहे, त्या गटामधलं एक नाम आहे ते ओळखायचं आहे आणि त्याचा वर्ण अक्षर जे क्रमांक आहे त्या पर्यायाला आपल्याला गोल करायचं आहे. तर पहिला प्रश्न पाहूया. पर्याय नंबर 1 आहे बाहुली, 2 वर, 3 आण आणि 4 माझी. आता हे 4 शब्द आहेत, तर त्याच्यामधलं तुम्हाला ओळखायचं आहे नाम कोणतं आहे. ओळखा पाहू कोणता असेल नाम याच्यामधला. तर आपल्याला डोळ्याला पाहिल्याबरोबर काय लक्षात येते? बाहुली म्हणलं की लक्षात येते ना एखादं बाहुलीचं चित्र, बाहुली. वर म्हणजे असं काय ओळखू येते का नाही? आण म्हणजे काय ओळखू येते का नाही? माझी म्हणजे काय ओळखू येते का नाही? ह्याच्यामधलं नाम कोणतं आहे? तर नाम आहे पर्याय नंबर 1 बाहुली. आता प्रश्न दुसरा बघा. पर्याय नंबर 1 आहे उथळ, 2 आहे पाणी, 3 आहे फार, 4 आहे खळखळ. आता ह्याच्यामधलं आपल्याला डोळ्याला किंवा असं पटकन लक्षात येणारं घटक कोणता आहे किंवा पर्याय कोणता आहे? तर ह्याचा पर्याय आहे पाणी. आपल्याला पाणी म्हणलं की पाणी असं सहज लक्षात येते. एक वस्तूचं नाव आहे, तर आपण हे पाणी हे नाम आहे. पर्याय नंबर 2 आपण ह्या 2 पर्याय नंबरला आपण गोल करणार आहोत. प्रश्न तिसरा पहा. पर्याय नंबर 1 आहे लवकर, 2 आहे अभय, 3 आहे जा आणि 4 आहे तिकडे. ह्याच्यामध्ये काय आहे? हे अभय एक मुलाचं नाव आहे, म्हणजे तिथं ओळखूच येते की अभय हे एक नाव आहे, म्हणजे पर्याय नंबर 2 हे नाम आहे.
तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नाम कशाला म्हणतात हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा आपण प्रकार पाहूया कसे प्रश्न येतात ते. आता तिसरा प्रकार पहा. पुढील प्रत्येक वाक्यात किती नामे आलेली आहेत. आता हे वेगळा प्रकारचा प्रश्न आहे. काय म्हणले की एक वाक्य दिले आणि त्याच्यामध्ये किती नामे आलेली आहेत ते आपल्याला वाचायचं आहे, पाहायचं आहे आणि ओळखायचं आहे आणि त्याचे जे पर्याय आहेत त्याला आपल्याला गोल करायचं आहे. आता प्रश्न पहिला पहा. त्याने घोडा झाडाला बांधला. हा आपला काय झाला प्रश्न झाला. आता हे त्याने घोडा झाडाला बांधला ह्या एका वाक्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये किती नामे आलेली आहेत आपल्याला पाहायचं आहे. बघा बघा त्याने घोडा झाडाला बांधला. त्याने हे नाम आहे का नाही. घोडा म्हणल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की घोडा म्हणजे चित्र समोर राहते घोड्याचं आणि झाड म्हणल्याबरोबर आपल्याला झाडाचं एक चित्र समोर राहते. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये किती नाम आलेत. ह्या प्रश्नामध्ये 2 नाम आलेत. एक घोडा आणि दुसरं झाड. मग 2 कुठं आहे पर्यायामध्ये पहा. पर्याय नंबर 1ला 1 आहे, 2ला 2 आहे, 3ला 3 आहे, 4ला 4 आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 हे ह्याचं उत्तर आहे. आणि ह्या 2 हे जे 4 वर्तुळे असतात त्याच्यामधल्या पर्याय नंबर दुसरं जे वर्तुळ आहे त्याला आपल्याला असं गोल करायचं आहे. आता प्रश्न दुसरा पाहूया. आम्ही पुस्तकातील चित्रे बघतो. आता हे काय आहे प्रश्न. आम्ही पुस्तकातील चित्रे बघतो. ह्याच्यामध्ये ह्या एका वाक्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला किती नाम आलेले आहे ते ओळखायचं आहे. तर पहा बरं तुम्हाला लक्षात येते का. तर काय लक्षात यायला आपल्याला. आम्ही म्हणजे काही म्हणजे लक्षात येते का काही नाही. पुस्तक म्हणलं की बरोबर पुस्तक आपल्या डोळ्यासमोर येते आणि चित्र म्हणलं की कुठलं तरी एक चित्र आपल्याला लक्षात येते. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये किती नामे आलेली आहेत. या प्रश्नामध्ये सुद्धा 2 नामे आलेली आहेत. म्हणून याचं उत्तरसुद्धा काय आहे पर्याय नंबर 2 आहे. आणि दुसऱ्या वर्तुळाला आपल्याला 2 नंबरच्या वर्तुळाला आपल्याला गोल करायचं आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो. या नाम या घटकावर कसे प्रश्न येतात आणि आपल्याला त्याचे उत्तर कसे लिहायचे असतात ते. याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव करा. नाम म्हणजे काय हे पहा, लक्षात ठेवा. आता अजून एक प्रकार पहा. खालील वाक्यात रिकाम्या जागी येणारे योग्य नाम ओळखून त्यांचा क्रमांक रंगवा. आता अजून एक प्रश्नाचा प्रकार आहे ह्या. आता काय आहे बघा. प्रश्न पहिला. वसंत ऋतूत झाडावर नवीन डॅश डॅश येते. आता काय आहे हे प्रश्न दिला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिकामी जागा दिली आणि ह्याच्यामधलं नाम कोणतं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. वसंत ऋतूत झाडावर नवीन डॅश डॅश येते. तर नवीन काय येते. झाडावर पक्षी येतात का पर्याय नंबर 1 नाही. पालवी येते का हो. वसंत ऋतू जेव्हा सुरू झाला तेव्हा झाडावर काय होतात छोटे छोटे एक नवीन पानं फुटतात त्याला पालवी म्हणतात. म्हणजे ह्याचं पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. म्हणून हे आपण 2ला गोल करणार आहोत. तर वसंत ऋतूत मोहोर येतो का नाही. फांद्या येतात का नाही. तर याचं उत्तर काय आहे वसंत ऋतूमध्ये झाडावर नवीन पालवी येते. आता अजून एक दुसरा प्रश्न पाहूया. डॅडॅश हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. आता कोणता राष्ट्रीय पक्षी आहे आपल्याला माहीत पाहिजे की नाही. मग मोर आहे का, सुतार पक्षी आहे का, बगळा आहे का, पोपट आहे का. तर सांगा पाहू याचं उत्तर काय आहे. तर याचं उत्तर आहे मोर. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. आता नेक्स्ट प्रश्न पहा. डॅडॅश ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आता डॅडॅश म्हणजे आता कोणती आहे. पुणे आहे का, नागपूर आहे का, मुंबई आहे का, नाशिक आहे. तर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई आहे. मुंबई हे काय आहे नाम आहे. म्हणून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई हे एक नाम आहे. तर अशा प्रकारची विविध प्रकारचे आपल्याला प्रश्न नामावर आधारित विचारल्या जातात आणि हे तुम्हाला सगळे पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे तुम्हाला घंटीचं चित्र दिसते ना त्याला तुम्ही टच करा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल. थँक्यू मित्रांनो.